Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा. सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत सतर्क राहण्याच्या सूचना. 8 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा अलर्ट. पूर्ण प्रशासन सध्या अलर्ट मोडवर. सर्व यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. नागरिकांना शक्य असल्यास प्रवास टाळा. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. नाशिकला उद्या पावसाचा रेड अलर्ट. ढगफुटी होण्याची शक्यता. हवामान विभागाकडून 300 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज. एनडीआरएफची पथकं तैनात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंट जवळ दरड कोसळली. मिसिंग लिंक वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. युद्धपातळीवर दरड हटवण्याचं काम सुरू. मुंबई पुणे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प. मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने मोठा फटका. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह, तर प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल. मुंबई गोवा महामार्गावर कशेडीसह 8 ठिकाणी दरड कोसळली. अंबा नदीचं पाणी थेट महामार्गावर. नागोठणेजवळील वाकण इथे वाहतूक ठप्प. वाहनांचा खोळंबा. राज्यात सावित्रीसह 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. इंद्रायणीवरील 4 पूल. वारकऱ्यांनी आळंदीऐवजी पुण्यात थांबावं. मुख्यमंत्री फडणवीसांचं वारकऱ्यांना आवाहन. मुंबईत 3 वाजल्यापासून समुद्रात भरती येणार. मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात वेगाने वारे वाहणार. काल दिवसभरात 350 झाडं पडल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर. नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्याने 250हून अधिक नागरिक अडकले. पालखी सोहळ्यासाठी आळंदीत येऊ नका. देवस्थानाकडून वारकऱ्यांना आवाहन. पुण्याच्या मावळमधील पाटण गावात घरावर दरड कोसळली. 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. एनडीआरएफचं पथक घटनास्थळी बचाव कार्य सुरू. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. भांडूप स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड. विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्थानकादरम्यान 2 लोकल थांबवल्या. बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू. खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर झाड कोसळलं. काही काळ वाहतूक विस्कळीत. झाड कोसळल्याने लागलेली आग विझवण्यात यश. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली. 6 एक्सप्रेस गाड्या रद्द. इंद्रायणी डेक्कन, प्रगती डेक्कन क्वीन, तर मुंबई पुणे इंटरसिटी आणि मुंबई धुळे या गाड्या रद्द. रत्नागिरीतील कशेडी घाटातील नव्या मार्गावर दरड कोसळली. जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा हटवण्याचं काम सुरू. वाहतूक पूर्णपणे बंद. नालासोपाऱ्यामध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली. लोकल सेवा विस्कळीत. पश्चिम रेल्वेची सेवा फक्त वसईपर्यंत सुरू. प्रवाशांचे हाल. वसईमध्ये सलग 4थ्या दिवशी धुवाधार पाऊस. स्थानक परिसर जलमय. रेल्वे रुळांवरून प्रवाशांचा पायी प्रवास, तर सातिवली भोईदापाड्यातील रस्तेही पाण्याखाली. वसईच्या मिठागर वस्तीला सलग 3ऱ्या दिवशी पावसाचा वेढा. घरांमध्ये गुडघावर पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. साताऱ्याच्या महाबळेश्वरला मुसळधार पावसाचा तडाखा. वेण्णा नदीवरील छोटा पूल फुटला. पर्यटकांच्या वाहनांचं ट्रेनच्या साहाय्याने रस्ते. रायगडमध्ये मुसळधार पावसानंतर अंबा नदीला महापूर. नागोठणे शहरात नदीचं पाणी शिरलं. कोळीवाडा परिसरातील घरांमध्ये पाणी. मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना. 6 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त करत प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर. पालघरच्या झांजरोळीमध्ये धरणाच्या खालचा भराव खचला. पावसात भराव खचून गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी. पावसामुळे मुंबईतील डबेवाल्यांची सेवा आज बंद राहणार. अनेक डबेवाल्यांच्या घरात पाणी शिरल्याने निर्णय. कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन आज सेवा स्थगित. मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई विद्यापीठाचा हा मोठा निर्णय. परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होणार. नाशिक, पुणे, सातारा, रायगडला आज पावसाचा रेड अलर्ट. तर मुंबई महानगराला ऑरेंज अलर्ट जारी.
सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा, शाळांना सुट्टी जाहीर. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ. गेल्या 24 तासात 3.73% पाणी वाढलं. 7 जलाशयांचा पाणीसाठा आता 16.92%. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.